मी श्रेयसी आणि आजचा आपला विषय म्हणजे स्वप्नील जोशी. सो तुम्हालाही माहीत असेल, ब्रँड सेलावर तुम्ही बऱ्याच गोष्टी बघत असाल जिथे मी स्वप्नील जोशींबरोबर बरंच काम केलेलं आहे. म्हणजे भरपूर ॲड्स केलेल्या आहेत आम्ही, भरपूर रील्स केलेल्या आहेत आम्ही आणि असा एक वेगवेगळे कंटेंटवर आम्ही एकत्र काम केलं आहे. बट दिस टाइम इट वॉज कम्प्लिटली अ न्यू एक्सपिरियन्स फॉर ॲज माय टीम, ब्रँड सेला ऑल टुगेदर. मी समीप डोंगरे. आता कॅनस्टारबद्दल सांगायचं तर ही ॲड लाईक स्वप्नील सर, आम्ही जेव्हा विचार करतो की काय वेगळं करायचं, कॅनस्टार मला काहीतरी नवीन कन्सेप्ट द्या. तर मग मी आणि श्रेयसी विचार करतो की काय करताय. तर जसं एक थॉट आला की डबल रोल किंवा स्वप्नील सर करतील का, हा एक पहिला प्रश्न होता आमचा सर्वांचा. मी जाम घाबरलेलो मी आणि श्रेयसी, पण तरी पण आम्ही ॲड लिहिली. This is Shritesh Pradeep Patwardhan. I am the co-writer, chief assistant director and the editor for the film. So basically समीप आमच्या फिल्मचा डिरेक्टर, त्याचा मला फोन आला की श्रीतेश एक अशी ॲड फिल्म येते आहे, कॅनस्टार हा ब्रँड आहे आणि त्यांना स्वप्नील जोशी सरांना घेऊन काहीतरी एक ॲड फिल्म करायची आहे. सो वी गॉट ऑन द कॉन्सेप्ट आणि आम्ही बसलो. समीपने खूप छान कॉन्सेप्ट दिला ज्याच्यामध्ये डबल रोल आहे स्वप्नील सरांचा अँड वी लेटर डेव्हलप्ड इट विथ कॅनस्टारचे फीचर अँड ऑल दॅट स्टफ. सो या सगळ्यामध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा एक समीप आणि क्षितिज वेन ते केम टुगेदर, त्यांनी एक असं म्हणजे आयडिया सुचवली की आपण डबल रोल करूया. आता आम्हाला माहित नव्हतं की आम्ही कितवर याच्यावर सक्सेसफुल होणार आहोत. देन वी वर कंटिन्युअसली हंटिंग फॉर द स्टुडिओज, कसं करायचं, काय करायचं, अँड अल्टिमेटली आय केम अप विथ अन आयडिया की आपण ह्याला प्रॉपर रोटोस्कोपिंग करून, प्रॉपर मास्किंग करून करू. वेअरॅज आपण स्वप्नील सरांना 2 आउटफिट्समध्ये शूट करू, 2 अटायर्समध्ये शूट करू आणि त्याच्यानंतर त्यांचं आउटफिट करून आपण त्यांना शूट करू. हाय, माझं नाव अश्विनी. मी कॉस्ट्यूम स्टायलिस्ट आहे आणि ब्रँड सेलासोबत मी आता एक ॲड केली. स्वप्नील जोशी सर होते त्यामध्ये, त्यांचं कॉस्ट्युमिंग मी केलं आहे. याआधीसुद्धा स्वप्नील सरांसाठी मी कॉस्ट्युम स्टायलिंग केलं आहे. ह्या वेळची ॲड होती त्यामध्ये सरांना 2 लुक द्यायचे होते, ट्विन्स लुक होते. खूप धमाल आली करताना. समीपने सांगितल्याप्रमाणे आमचं गौतमचं लुक द्यायचं ठरलं. गौतम म्हणजे मुंबई पुणे मुंबईमधला गौतम. सो स्वप्नील सर सेम तसेच दिसत होते आणि ते करताना खूप मजा आली आम्हाला. आणि वेगवेगळ्या ॲड्सचं म्हणायचं किंवा वेगवेगळ्या रील्सचं जर आपण म्हणालो तर आम्ही बऱ्याच गोष्टी अशा केलेल्या आहेत. आणि वेन इट केम टू अ डबल रोल इट वॉज अ चॅलेंज फॉर ऑल ऑफ अस. ठीक आहे, प्रोड्यूस करणं एक गोष्ट झाली आणि त्याच्यामध्ये टीमला एक्झिक्यूट करणं किंवा डिरेक्टिंग, हा आपला DOP आहे किंवा ही स्टायलिस्ट आहे. सो यावेळेस मी स्टायलिंग सुद्धा केलं. सो विच वॉज अ व्हेरी न्यू एक्सपिरियन्स फॉर मी. अश्विनी ऑफकोर्स शी वॉज ऑलवेज देअर विथ मी टू डू ऑल दिस की आपण हे करूया ते करूया. I was a little bit worried about the masking के shots, but fortunately Samip was pretty much clear की त्याला नक्की काय हवं आहे आणि कसं शूट करायचं. आणि he also kept me in a very good loop to do whatever it is required. तर ते कन्स्टंट जे होते ना, त्याच्यामुळे मी यशला सांगितलं की यश आपलं बजेट कमी आहे, जो नेहमी डायलॉग असतो तुमचा आपला नेहमीचाच. तर यश बोला दादा टेन्शन नाही, आपण मस्त करू. आणि यशने जे काम केलं ते खरंच सुंदर केलं. लाईक ज्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये यशनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या लाईक खरंच लाईक मी म्हणतो भरपूर छान केले. यश वॉज व्हेरी हेल्पफुल ऑन सेट. सो बेसिकली जो 2 शॉट होता त्याच्यात आपण त्यांचा डबल रोल दाखवला आहे, त्यासाठी वी डिसाइडेड टू गो अप विथ ओव्हर द शोल्डर शॉट ऑल्सो बाय किपिंग अ ड्यूप सो दॅट द रिलेटिव्हिटी कम्स. आणि असं न करता की 1-2 शॉट घेतला आणि नंतर मग क्लोजअपच घेतले, असं न करता आपण एक OS घेऊया असं ठरवलं. स्वप्नील सरांवरती संपूर्ण विश्वास होता. त्यांच्यासारखा तोडीचा ॲक्टर आमच्यावर असल्यामुळे आम्ही तसे रिलॅक्स होतो. सर आले, सरांना तसं काय करायचं ते कळलं. त्यांनी आम्हाला प्रिसाइजली विचारलं की आपण कसं शूट करतोय, काय शूट करतोय. आणि वी स्टार्टेड डुईंग द शॉट. पहिला शॉट झाला, दुसरा शॉट झाला, 2 शॉट झाले आणि बॅक टू बॅक सरांनी जी बॅटिंग केली आहे सेटवरती त्याबद्दल तर काही बोलायलाच नको. वी वर व्हेरी मच हॅपी विथ वॉट एव्हर फुटेज वी हॅड रिसीव्ड. आणि द फन थिंग हिअर वॉज द प्रोड्युसर वॉज कम्प्लिटली कॉन्फिडंट की समीप वूड execute the double role in a very good manner, and somewhere along the line Samip was very much confident that I will be executing it very
nicely. And I was nowhere confident that I am going to do that nicely, because I was hoping that the softwares and the techniques I'm going to use will just fall in the place of what I want to do. All in all, हा एक्सपिरियन्स खूप एनलाइटनिंग होता. हा एक्सपिरियन्स खूप कॉन्फिडन्स देणारा होता की जेव्हा डिरेक्टरचा तुमच्यावरती विश्वास असतो आणि डिरेक्टर तुम्हाला सांगतो तू कर, तेव्हा कसं वाटतं. आणि हा एक्सपिरियन्स थोडासा प्रेशरायझिंग पण होता, कारण का डिरेक्टरने विश्वास म्हणजे सगळंच माझ्यावरती टाकलेलं की उद्या काही झालं तर तू, नाही झालं तरी सुद्धा तूच. सो बट येस, द डिरेक्टर इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड. सो दिस वॉज अ व्हेरी 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 नाईस एक्सपिरियन्स. खूप मजा आली शूट करायला. स्वप्नील सर स्वतःहून एवढे हेल्पफुल आहेत की लाईक ते ज्या गमतीशीर होते. त्यांनी जे कॅरेक्टर प्ले केले, एक जे मॉडर्न आणि एक जे ऑफिस गोईंग, ते एवढं थिन लाईनवरती केलं आहे ना की ते दोन वेगवेगळे कॅरेक्टर्स वाटतात मुळात एकाच फ्रेममध्ये. त्यात आम्ही काहीच नाही केलं. लाईक मी त्यांना काही सांगितलं की नाही, ते त्यांचंच होतं. ते स्वतःहून त्यांनी जे केलं आहे ते माइंड ब्लोइंग होतं. बट देन सोर्सिंग किया मैंने ये बार, तो वो एक मेरे लिए एक नया एक्सपीरियंस था. तुम्ही त्या ॲड फिल्ममध्ये बघालच, एक लुक जो आहे तो आम्ही मुंबईचा केला आहे, तो आम्हाला माहिती आहे, टीमला माहिती आहे. आणि एक लुक जो आहे तो कम्प्लिटली डिफरंट, म्हणजे तुहिरेमध्ये जसे आपल्याला दिसले आहेत किंवा यु नो हिज 2-3 अदर मूवीज और मे बी इन जनरल लाईफ, यु नो ही इज लाईक दॅट. सो आम्ही जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट केला तर फर्स्ट 1 or 2 कमेंट्स वॉज लाईक, अरे ही इज फ्रॉम यु नो मुंबई, वो वाला लुक. म्हणजे आता 15 वर्ष झाली आहेत त्या मूवीला, त्यानंतर सुद्धा दिस इंडिव्हिज्युअल लुक्स एक्झॅक्टली द सेम. इट्स अ व्हेरी गुड थिंग, यु नो. 15 वर्षानंतर सेम रिझेम्बलन्स देणं, इट्स नॉट दॅट इझी. सो आम्हाला ते खूप आवडलं की आम्ही इतकी मेहनत केली त्या लुक करता. आम्ही बऱ्याच गोष्टी सोर्स केल्या, ते जॅकेट म्हणा किंवा ते टी-शर्ट म्हणा, हे सगळं करण्यामध्ये आम्हाला खूप मजा आली. आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ह्या फिल्मचा बजेट काही फार मोठा नव्हता. खूप कमी बजेटमध्ये आम्ही ही फिल्म केलेली. आणि आय अप्रिशिएट एव्हरीबडी हू इज द पार्ट ऑफ दिस, राईट फ्रॉम स्वप्नील दादा. म्हणजे त्यांचं जे इनिशिएटिव्ह होतं ना या फिल्ममध्ये, इट वॉज नेक्स्ट लेवल. म्हणजे इनपुट देणं म्हणा, ऑन शूट कॉस्ट्यूमबद्दल काही सांगणं म्हणा, किंवा एखादा टेक घेताना म्हणजे हे नको करूया, आपण हे करूया, किंवा माझा हा शॉट तू एक्स्ट्रा घे, असा घे. सो या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप हेल्प करतात. इट्स नॉट ओनली द टीम, बट आय थिंक सो इट इज ऑल्सो दी आर्टिस्ट हू हॅव पुट इन अ लॉट ऑफ एफर्ट. सो ओव्हरऑल खूप मजा आली. खूप म्हणजे आम्ही एक्सपेक्ट करतोय दॅट यु नो मोर सच शूट्स कम इन वेअर वी आर चॅलेंजिंग आवर सेल्फ्स. आमचं प्रिव्हियस वर्क आम्ही चॅलेंज करतो की हे आम्ही असं केलं, आता आम्ही पुढे काय करणार आहोत. आणि माझ्यासाठी सुद्धा डबल रोल शूट करणं आणि त्याचं एडिट्स वगैरे बघणं हे खूप एक नवीन एक्सपिरियन्स होता. अँड वी रिअली लव्ड इट. सो आय होप तुम्हाला सुद्धा आवडेल. आमचं ॲड फिल्म बघा, आम्ही याच्यानंतर टाकू ते सुद्धा. अँड वी एक्सपेक्टिंग दी वर्ड्स फ्रॉम यू. थँक्यू.